नवीन हरभरा आहे. 18 काट्याची बीट चालू आहे. माल चांगला गणेश माल चांगला ताप आहे. एखादी वेळ टाकून दोन आला तर दोन टाकून दोन 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 3 4 50 51 53 51 चालू आहे. 51 53 51 हा 51 माल चांगला आहे. 51 51 हा 51 हा 51 51 54 60 61 माल चांगला आहे भाऊ. भेटणारे चाफा करू का 61 2 53 61 झालाय आणि पुढे जे शेतकरी बांधव आहे त्यांना विचारून देणं आहे किंवा मग नाही देणं. हरभरा आहे नवीन हरभरा. करू का 55 3 मारी बोल क्या दो हा 51 किती झाले 85 रुपये किलो. हा 51 37 कट्ट्याचं लाट आहे. 51 बघू शकता माल 51 अंबादास भाऊ बेपार आणि भाव लागलाय 55 रुपये. बघू शकता 55. कोणता होता हरभरा? जॅकी होता. जॅकी किती एकर मध्ये होता? 2.5 एकर मध्ये. 2.5 एकर मध्ये किती उतार आला? उतारा 8.5चा उतार आला. एकरी? हा 8-8.5चा उतार आहे. 8.5चा. बरं पुरतं का हे पीक आपलं हरभरा पीक पुरतं का? कोणाला पुरतं समजा कमी पाण्याला का जास्त पाण्याला? पुरतं म्हणलं तर मग आता घ्यायला तरी काय आहे. हां हां हरभरा शिवाय जरा नाही घेतलं तर मग दुसरं तरी कोणतं पीक घेणार आहे. बरोबर. पण नाही म्हणून त्यांनी घेतलं आपण. हां सरासरी आपण आमच्या मार्केटमध्ये हिरवा माल विकतो. हां आता गटीवर विकल्या जात तिथं. हां मग तो बारीक घाटात निघल्यामुळं आम्हाला वाढून आणि मार्केटला आणावं लागला. बरोबर आहे. घाट्याचा माल काय भाव विकतो? घाट्याचा 400 रुपये म्हणा. एक गडी 4 रुपये गडी. असं आहे का? 400 रुपये शात्रा पडत होतं तिकडं. म्हणजे याच्यापेक्षा डबल पैसे होते बरोबर मार्केटमध्ये. बरोबर. मग शेतकऱ्यानं काय इकडं मार्केटला आलं पाहिजे तिकडे विकायला पाहिजे? नाही या जोरदार भावदार असं इकडे या आणायला परवडत नाही. 55 समजा. आपलं परवडत. बरोबर. 55 पुरत नाही. मग काय भाव भेटायला पाहिजे? 7,000 रुपये आम्हाला कमीत कमी 7,000 रुपयांना चाना लागत होतो. 7,000 रुपयांना. आमचा कसं आहे तसं तर पुरत नाही. खर्च भरपूर झाला शेतीमध्ये. हां हां पण मग नाही म्हणून तरी 7,000 बरं राहील. बरोबर. 7,000 भाव भेटला पाहिजे चॅनल. 7,000 भेटला पाहिजे. तुमचं चॅनल काय भेटला आज? 5,500 रुपये. 5,500 आणि बाबाच्या 5,300. 53. चालतं. सध्या नवीन चॅनल नुकतेच सुरू झालं समजा यायला. चालतं. धन्यवाद. आज आपण जाणून घेतला चॅनाचा बाजारभाव. खालीमध्ये 5,000 आणि वरमध्ये 5500. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. तुम्हाला बोलायचं काही?